गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस. माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष तुमचं सुख समृद्धी आणि ऐश्वर्यात जावं हीच प्रार्थना. तर नवीन वर्षाची सुरुवात काय करायची, वेगळं असं काय करायचं, तर म्हटलं नवीन वर्षाच्या सुरुवातीला देवाचा आशीर्वाद घेऊन यावा, म्हणून आम्ही सकाळी रेडी झालो आणि आम्ही चाललो आहे देवाला. तर आम्ही आता चाललो आहे देहूला. इथून देहू जवळ आहे आणि म्हटलं तिकडे जाऊन यावं, मग सकाळी रेडी होऊन आम्ही निघालो देहूसाठी. आणि माझा हँडसम बॉय पण इथे रेडी झालाय मस्त पैकी. बघू विहान. ओ माय गॉड, यू आर सो हँडसम. चलो बाय बाय वियो. फोटो काढूया आपण. हा, आम्ही इथे जस्ट आता कार पार्क केली आणि आम्ही आता मंदिराकडे चाललोय. इकडच्या साईडला अशी नदी आहे. कोणती नदी हो? कोणती नदी आहे? सांगतो मी आपल्याला. ही इंद्रायणी नदी आहे आणि आम्ही आता मंदिराच्या दिशेने चाललोय. काय काय करायचंय? फोटो काढायचाय. इथे चांगला निघतो, इथे छान निघतं. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर, 4था टाळकरी प्रवेशद्वार. इथून मंदिराकडे जायचा रस्ता आहे. इथून आत मंदिर बरंच लांब आहे पुढे, पण हे मेन गेट आहे इथलं. येस, आणि इथं मस्तपैकी चप्पल दिसतात. आम्ही विहानला एक चप्पल घेणार जाता जाता. हो, देहूचा चिंतामणी गणपतीचं सुंदर असं मंदिर आहे. इथे काही शॉपिंग साठी पण मस्त अशा सुंदर सुंदर मूर्त्या, माळा इथं आहेत. बरंच काही शॉपिंगचं दिसतंय. इथं आहे मेन गेट. इथून एंट्री करायची आपल्याला. आणि आता आम्ही त्या मंदिरामध्ये एंट्री करतो. गर्दी आहे का? हो, त्या लाईन जास्त होती का? नाही, कोणच नव्हतं तेव्हा. बघू विहान. विहान तिकडे बघा. ते बघा आला, बघा बघा आला. मंदिर आहे आणि इथून आतमध्ये फोटो व्हिडिओ काढण्यास परमिशन नाही आहे. तिथे लिहिलंय की. आत्ताच आम्ही मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलोय. आत काही कॅमेरा अलाउड नाही, मी तुम्हाला सांगितलंच होतं.
जय श्रीराम मंदिर. इथे अलाउड आहे. मी तुम्हाला इथलं मंदिर दाखवणार आहे. हे श्री संत तुकाराम महाराजांचं मंदिर आहे. इथूनच तुकाराम महाराजांची पालखी निघते आणि ते वाचण्यासारखे असे सुविचार लिहिलेले आहेत. पंढरीची वारी आहे माझे घरी. खूप छान. इथं आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि प्रदक्षिणाही आम्ही मारली. आता आम्ही निघतो बाहेर एक मस्तपैकी फोटो काढणार आहे आणि मग रिटर्न घरी जाणार. इथे आमचं देवदर्शन झालंय आणि आम्ही निघालेलो आहोत. चलो. इथं आम्ही आता आमच्या गणपतीसाठी म्हणजे जो गाडीत गणपती आम्ही हे केला बसवला त्याच्यासाठी इथे आम्हाला एक छोटी माळ घ्यायची ती घ्यायला आलं. कोणती घेऊया बघा. ते छान आहे ना. खूप छान ऑरेंज. व्हाईट घ्यावी फक्त. आपला ऑरेंज गणपती आहे ना. ठीक आहे ना. त्यात व्हाईट आहे ना. घेऊ का ते वरचे बघ त्याच्या साईड वाले. हा ते इथे रसाचं हे दिसलं ज्यूस एकदम. आम्ही म्हटलं त्याला रस पण पिऊन जावं जाता. लास्ट इयर जेव्हा आम्ही आलो तेव्हा पण आम्ही ज्यूस पिलाच होता. आधी पिऊन जावं. नको राहू दे. तुला हवाय का? नको. आमचं दर्शन झालंय आणि आता आता रिटर्न निघालोय. विहानसाठी काहीच नाही घेतलं. विहानला ऍक्च्युली कोल्हापूर चप्पल घ्यायची होती पण त्याला ती घालताच येत नव्हती आणि दुसरे सँडल पण खूप छान होते पण त्याला ते नव्हतं आणि त्याला ते कम्फर्टेबल वाटत नव्हतं. म्हणून आम्ही काहीच नाही घेतलं विहानसाठी. फक्त मी हे घेतलंय जे ताटावरती वगैरे झाकतात ना ते असं कापड आहे ते घेतले फक्त. बाकी काहीच नाही घेतलेलं आम्ही. आणि आता इथे मस्तपैकी असं एक फोटोशूट करणार आहे आणि मग घरी जाणार. आम्ही आता रिटर्न निघालोय आणि विहानची तर मस्ती चालली सीटवरती उभारून. विहान खाली बस ना बाळा. विहान सिट डाऊन विहान. ये गुड बॉय. आणि विहानसाठी आम्ही नाही म्हटलं. निघालो होतो पण मला काही राहवलंच नाही म्हणून आम्ही चप्पल घेऊनच आलो. तर ऍक्च्युली कोल्हापुरी घ्यायची होती पण तो खूप छोटा त्याच्या पायामध्ये ती बसतच नव्हती. मग असे आम्ही विहानला सँडल आणले. मला त्याचा फोटोशूट करायचा आहे मस्तपैकी. मग त्याच्यासाठी मग मला त्याला चप्पल घ्यायचीच होती. मग हे खूप छान वाटत होते म्हणून आम्ही हे तिथून घेऊन आलो विहानसाठी स्पेशल. यश विहान. आवडलं का तुला? याला खाली बघायचं. तुझे काय आहे? तुझे सँडल आहे. इथे आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता विहान पण झोपलाय. जेवण होऊन बराच वेळ झाला. म्हटलं थोडंसं काहीतरी खावं म्हणून फ्रूटमध्ये तर मी ऑरेंज घेतले खायला. आणि इकडे मूवी चालू आहे. सिंगम रिटर्न्स मूवी पाहतोय. मी पाहिलाच नव्हता. म्हटलं चला मूवी पण बघा. विहान झोपला तोपर्यंत थोडा तरी काही बघायला भेटेल म्हणून मूवी चालू केलाय.
विहान इथं उठलेला आहे आणि विहानचा खाऊ दुपारचा मिस झाला होता. विहान झोपला होता त्यामुळे. मग आता विहानचा इथे खाऊ पण बनवलाय. तुम्ही म्हणत असेल हा कसला खाऊ आहे, वेगळाच दिसतोय. तर हा मी पोहे 5 मिनिटं भिजत घालून घेतले होते आणि त्याच्यामध्ये मी सकाळीच 2 खजूर आणि 2 काजू 2 बदाम असं भिजत घातलं होतं. म्हणजे आता चांगलं भिजल्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक करून पोह्यासोबत ते शिजवले पाण्यामध्ये. तो खाऊ मी सध्या विहानला देते, म्हणजे आता देते. आणि विहान इकडे काय खातो हातामध्ये? हो, विहान खातोय नाचणीचे मुरमुरे. हो ना विहान? विहानला आता 2 दिवस झाले खायची सवय लागली आहे. पहिला असं म्हणजे त्याला आपणच खाऊ घालावा लागत होतं, पण तो आता स्वतःहून हाताने घेऊन खातोय, त्याची टेस्ट करतोय. डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्याला आता फिंगर फूड्स वगैरे द्या. तर फ्रुट्स वगैरे दिले तर तो काही खात नाही. मग त्याच्यामध्ये फिंगर फूड मध्ये मग आम्ही हे त्याला आपले चिरमुरे किंवा हे नाचणीचे मुरमुरे असे आणलेत, म्हणजे तो स्वतःच्या हाताने खायला शिकेल याच्यासाठी. आणि त्याला ते दात वगैरे जर येत असतील तर त्याला त्याच्यासाठी जरासं असं बरं वाटेल. यासाठी मग हे असे नाचणीचे मुरमुरे पण आम्ही आणलेत. हे टेस्टला पण छान लागतात लहान बाळांना. हो ना वियो, तुला आवडतं का? हे घे, चल घे, चल, तुझ्यासाठी आहे ना ते. मूड नाही वाटतात. ओ, घेतलं की विहानने. आणि डॅडीने इथे आमच्यासाठी भेळ बनवली आहे मस्तपैकी अशी. कालच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवलंच होतं. हेल्दी अशी भेळ आहे. याच्यामध्ये फारसं साल्ट नाहीये, कोणते मसाले नाहीये, फक्त लिंबू, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर. ये ये विहानला इथे खाऊ चारत मी पण माझी भेळ खाऊन घेते, नाहीतर भेळ माझी मऊ पडून जाईल. विहानचा इथे खाऊ खाऊन झालाय आणि विहान नको ते तोंडात घालतो. विहान, हे काय, तुला हे हवाय का? आम्ही लेमन टी घेतलाय आणि विहानला तो हवाय आणि तो बघून विहान खुश होतोय. तुला हवाय का लेमन टी? हा छोट्या बेबीसाठी नाहीये. मस्तपैकी असा हेल्दी लेमन टी बनवलाय. आणि इकडे भैयासाठी चहा बनतोय. नवीन वर्षाच्या शुभेच्छा. न्यू इयर साठी फोन येत होते, म्हणजे सगळेजण शुभेच्छा देत होते. त्याच्यासाठी कॉल आला होता. आणि इकडे विहानची काहीतरी वेगळीच बडबड चालू आहे. ओ, गोवा रिटर्न. विहान, एवढा सुंदर शर्ट कुठून आणलाय तू? कोणी आणलाय? पण हा शर्ट गोव्याचा नाहीच आहे म्हणा. हा शर्ट माझ्या बारशाचा आहे. ज्यांनी कोणी आणला होता त्यांनी हा जर व्हिडिओ बघत असेल तर त्यांना आवडेल नक्कीच. त्यांनी मला कमेंट करून सांगा की तुम्ही घेतलेला शर्ट विहानला कसा दिसतोय. ते खूप छान दिसतोय. 7 वाजलेत, म्हटलं स्वयंपाकाची तयारी करावी. तर विहानसाठी काय बनवायचं चालू होतं. तर म्हटलं विहानला डाळ राईस असंही आवडतो. मग मी इथे डाळ राईस घेतलाय आणि त्याच्यामध्ये खूप सारं असं पालक आणि टोमॅटो घेतलंय. नुसतं डाळ राईस पण तेच ते नाही खाऊ वाटत. विहानसाठी मी आज पालक राईस बनवणार आहे. त्याच्यात टोमॅटो पण टाकलाय. आणि गॅस वाया जायला नको म्हणून मी एका कुकरच्या मोठ्या, म्हणजे कुकर नाही माझ्याकडे मोठा, त्याच्यामध्ये इथे आमच्यासाठी डाळ लावणार आहे. आज तुरीच्या डाळीचा रस्सा बनवणार आहे टोमॅटो टाकून. आणि विहानसाठी पालक, असे 2 डबे एकावरती एक ठेवून कुकरमध्ये शिट्टी करून घेणार आहे. चपाती बनवायची चालू आहे. इकडे माझ्या कुकरमध्ये डाळ आणि विहानचा खाऊ पण शिजतोय. म्हणलं पटपट स्वयंपाक करून घ्यावा, कारण की परत विहान एकदा रडायला चालू केलं की विहान अजिबात ऐकत नाही मम्माचं. हो ना विहो? विहो, आणि विहान इकडे मम्माला कंपनी द्यायसाठी आलाय. विहानला डबे खेळायला खूप आवडतात. विहो, तू कधी आहे मोठं झालं की म्युझिशियन बनणार आहे का तू? जेवण वगैरे झालंय आमचं. मी तुम्हाला मगाशी दाखवलं तसं विहानचा खाऊही झालाय, आमचंही जेवण झालंय. आणि आता भांडे वगैरे पण घासून झाले. आता झोपायची तयारी करायची, पण विहान काय झोपायचं नाव घेत नाहीये. विहान, विहान बेबी, वियो, काय करतो तू?
झोपायचं का आता? झोपायचं नाही? झोपायचं. चलो गुड नाईट बोलो. तर विहान काय झोपत नाही. आता लाईट्स वगैरे ऑफ करून झोपायची तयारी करतो आम्ही. आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.